नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे आवाज उठवलाच पाहिजे. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. उद्या लवकर ये का, हयातने विचारले. उद्यापासून रिहान सर येणार आहेत आणि आपले जुने सर रिटायर होणार आहेत. प्रयत्न करेन, हयातने उत्तर दिले. परंतु तिला स्वतःला माहीत नव्हते की ती वेळेवर येऊ शकेल की नाही. दुसऱ्या दिवशी रिहान सर शार्प 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचले. हयात आपल्या खुर्चीवर नव्हती. रिहान सर येताच सर्वांनी उभे राहून गुड मॉर्निंग केले. रिहान सरांच्या नजरेतून ती खाली खुर्ची सुटली नाही. इथे कोण बसते? मिस हयात, तुमची असिस्टंट सर, क्षितिजने उत्तर दिले. ओके, त्या आल्या की लगेच त्यांना आत पाठव. रिहान लॅपटॉप उघडून बसला होता. कंपनीचे रेकॉर्ड्स तो चेक करत होता. बरोबर 10:30 हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोकला. मे आय कम इन सर? येस प्लीज. आपण कोण? मी हयात आहे, आपली असिस्टंट. मला आशा आहे की उद्या सकाळी मी जेव्हा येईन तेव्हा आपली खुर्ची रिकामी नसेल. आपण जाऊ शकता. हयात नजर झुकवून केबिनच्या बाहेर आली. रिहान सर समोर जास्त बोलणे योग्य नाही, ही गोष्ट हयातच्या लक्षात आली होती. थोड्याच वेळात रिहानने ऑफिस स्टाफची एक मीटिंग घेतली. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझी आपणाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की उद्यापासून कंपनीचे सर्व कर्मचारी वेळेवर येतील आणि वेळेवर जातील. ऑफिसमध्ये आपली पर्सनल लाईफ सोडून कंपनीच्या कामाला आधी प्रायोरिटी देतील. मला आशा आहे की आपल्यापैकी कोणीही मला तक्रारीची संधी देणार नाही. बस एवढेच. आता आपण सर्व जाऊ शकता. किती खडूस आहे. 1-2 लाईन जास्तच बोलला असता तर आकाश खाली आले असते का, की धरती फाटली असती. हयात मनातल्या मनात रिहानला दोष देत होती. नवीन बॉसचा मूड पाहून प्रत्येकजण कामाबाबत जागरूक झाला. दुसऱ्या दिवशी रिहान पुन्हा ऑफिसमध्ये शार्प 10 वाजता दाखल झाला आणि आज पुन्हा हयातची चेअर खाली होती. रिहानने पुन्हा क्षितिजला मिस हयात आल्यावर केबिनमध्ये पाठवण्याची सूचना दिली. ठीक 10:30 हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. मी आय कम इन सर? हो जरूर, मी तुमचीच वाट पाहत होतो. आता आपल्याला एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी जायचे आहे. तुम्ही तयार आहात का? हो. कधी निघायचे आहे? त्या मीटिंगमध्ये तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही मला काल सांगितले असते तर मी तयारी करून आले असते. मी आता तुम्हाला सांगणारच होतो, पण बहुतेक वेळेवर येण्याची आपल्याला सवय नाही आहे. तुमची सॅलरी किती आहे? हयात काही बोलत नव्हती. ती केवळ नजर झुकवून इकडे तिकडे बघत होती. रिहान आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. रिहान हयातच्या अगदी जवळ उभा होता. हयात मनातल्या मनात प्रार्थना करत होती की तिची लवकरात लवकर रिहानच्या केबिनमधून सुटका व्हावी. तुम्ही तुमची सॅलरी सांगण्याचे कष्ट घेणार आहात का? 30,000. जर तुमच्याकडे कंपनीसाठी वेळ नाही आहे तर तुम्ही घरी जाऊ शकता. आणि तुमच्यासाठी ही शेवटची ताकीद आहे. घ्या फाईल्स. आपल्याला आता निघायचे आहे. हयात रिहानसोबत हॉटेलमध्ये पोहोचली. आज एका हैदराबादी कंपनीसोबत मीटिंग होणार होती. रिहान आणि हयात दोघेही वेळेवर पोहोचले. परंतु समोरच्या पार्टीने बुके पाठवून आज आपण येणार नसल्याचा मेसेज आपल्या कर्मचाऱ्यासोबत पाठवला. तो कर्मचारी जाताच रिहानने तो बुके उचलला आणि रागाने हॉटेलच्या गार्डनमध्ये फेकून दिला. आजचा दिवसच बेकार आहे, असे म्हणत तो आपल्या गाडीत येऊन बसला. रिहानचा राग पाहून हयात थोडीशी त्रासली आणि घाबरून गाडीत बसली. ऑफिसमध्ये पोहोचताच रिहानने हैदराबादी कंपनीसोबत आधी केलेल्या कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स मागितले. या कंपनीसोबत 3 वर्षापूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट झाले होते, परंतु तेव्हा हयात इथे काम करत नव्हती. या कंपनीच्या बाबतीत कोणतीही माहिती ती रिहानला सांगू शकत नव्हती. मिस हयात, तुम्ही संध्याकाळी फाईल देणार आहात का मला? रिहान कॅबिन बाहेर येऊन हयातवर ओरडत होता. सर, ती फाईल मिळत नाहीये. मिळत नाहीये म्हणजे? तुम्ही कोणतेही काम नीट करू शकत नाही. जोपर्यंत फाईल मिळणार नाही तुम्ही घरी जायचे नाही. हे ऐकताच हयातचा चेहरा उतरला. तसेही सर्वांसमोर ओरडा मिळाल्याने हयातला खूप इन्सल्टिंग वाटत होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. फाईल मिळाली नव्हती. सर्वजण घरी जायला निघाले होते. हयातच्या बसची वेळ झाली होती. हयात हिम्मत करत रिहानच्या कॅबिनमध्ये गेली. सर, फाईल मिळत नाहीये. रिहान काहीही बोलत नव्हता. तो कॉम्प्युटरवर काम करत होता. रिहानच्या गप्प राहण्यामुळे हयात आणखी त्रस्त होत होती. रिहानचे वागणे पाहून ती कॅबिनच्या बाहेर आली आणि आपली पर्स उचलून घरी निघाली. दुसऱ्या दिवशी हयात रिहानच्या अगोदर ऑफिसमध्ये हजर होती. हयातला पाहताच रिहान म्हणाला, मिस हयात, आज तुम्ही गोडाऊनमध्ये जा. आपल्याला आज माल पाठवायचा आहे. आय होप
हे तरी काम तुम्ही व्यवस्थित कराल. हयात काही न बोलता मान खाली घालून निघून गेली. 3 वाजेपर्यंत कंटेनर आलेच नाहीत. 3 वाजल्यानंतर कंटेनरमध्ये कंपनीचा माल भरायला सुरुवात झाली. रात्री 8 वाजेपर्यंत काम चालू राहिले. हयातची बसही निघून गेली. रिहान आणि त्याचे वडील कंपनीतून बाहेर पडत होते की कंटेनर पाहून तेही गोदामाच्या दिशेने वळले. हयात एका टेबलाजवळ बसली होती आणि रजिस्टरमध्ये काहीतरी लिहत होती. गोडाऊनचा वॉचमॅन बाहेर उभा होता. गोडाऊनमधील शांततेमुळे हयातला भीती वाटत होती, पण आज काम पूर्ण केल्याशिवाय ती घरी जाऊ शकत नव्हती हे हयातला चांगले माहीत होते. इतक्यात रिहान मिर्झा साहेबांसोबत गोडाऊनमध्ये आला. हयातला तिथे पाहून रिहानलाही काहीतरी चूक झाल्याची जाणीव झाली. हयात बेटा, अजून तू घरी गेली नाहीस? नाही सर, बस आता निघतेच आहे. असू दे, काही हरकत नाही. ये, आम्ही तुला सोडतो. आपल्या वडिलांच्या हयातशी एवढे प्रेमळपणाची वागणे पाहून रिहानला आश्चर्य वाटत होते, पण तो काही बोलतही नव्हता. रिहानचे तोंड पाहून हयातने नाही सर, मी जाईन असे बोलून त्यांना टाळले. हयात बसस्टॉपवर उभी होती. मिर्झा सरांनी पुन्हा हयातला गाडीत बसण्याची विनंती केली. यावेळी हयात नाही म्हणू शकली नाही. तू कुठे उतरणार? मला सिटी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. सिटी हॉस्पिटलमध्ये का? सर्व काही ठीक तर आहे ना? खरे तर माझ्या बाबांना कॅन्सर आहे. त्यांना तिथे ॲडमिट केले आहे. मग तर तुझ्या बाबांना आम्ही भेटलेच पाहिजे. थोड्याच वेळात हयात आपले मिर्झा सर आणि रिहानसोबत आपल्या वडिलांच्या खोलीत गेले. ये ये हयात बेटा, किती काम करतेस आणि आज यायला एवढा उशीर का केलास? तुझ्या त्या नवीन बॉसने आज पुन्हा तुला त्रास दिला का? हयातच्या बाबांचे बोलणे ऐकून हयात आणि रिहान दोघांचेही चेहरे पांढरे पडले. पुरे हा बाबा, किती बोलता तुम्ही? आज तुम्हाला भेटायला माझ्या कंपनीचे बॉस आले आहेत. हे आहेत रिहान सर आणि त्यांचे वडील मिर्झा सर. तुम्हाला भेटून खूप बरे वाटले. सुलतान महाशय, आता कशी तब्येत आहे तुमची? माझ्या हयातमुळे कसा तरी जीव जगतोय. बस आता लवकरात लवकर एखाद्या चांगल्या घरात हिचे लग्न झाले की मी चिरनिद्रा घ्यायला मोकळा झालो. सुलतान महाशय, काळजी करू नका. हयातला आपल्या घरची सून करून घेणे ही कुठल्याही खानदानासाठी अभिमानाची गोष्ट असेल. ठीक आहे, मग आम्ही निघतो. या रात्रीनंतर रिहान हयातसोबत थोडेसे मैत्रीपूर्ण वागू लागला. हयातही आता रिहानबाबत विचार करत असे. रिहानला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी नटून थटून येऊ लागली होती. काय झाले? आज खूप सुंदर दिसतेस. रिहानचा छोटा भाऊ आमिर हयातच्या समोर येऊन बसला. हयातने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग आपल्या फाईलीत डोके खुपसले. आमिर तिच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीवर बसून तिला निरखून पाहत होता. शेवटी कंटाळून हयातने फाईल बंद केली आणि टेबलावर आपले दोन्ही हात डोक्याला लावून डोळे बंद करून आमिरच्या उठण्याची वाट पाहू लागली. इतक्यात रिहान आला. हयातला आमिरच्या समोर अशा प्रकारे पाहून तो त्रस्त तर झाला, पण त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले. दुसऱ्या दिवशी रिहानने आपल्या कॅबिनमध्ये एक मीटिंग ठेवली होती. त्या मीटिंगमध्ये आमिरला रिहानच्या बाजूला बसायचे होते, पण तो जाणीवपूर्वक हयातच्या बाजूला येऊन बसला. हयातला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नव्हता, परंतु हयात प्रत्येक वेळी त्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करत होती. एके दिवशी तर हद्दच झाली. आमिर ऑफिसमध्ये हयातच्या वाटेत उभा राहिला. रिहान, तुला महिन्याला 30,000 देतो. मी एका रात्रीची देईन. आता तरी तयार हो ना. ही गोष्ट ऐकताच हयातने आमिरच्या एक जोरदार कानशिलात लगावली. ऑफिसमध्ये सर्वांच्या समोर हयात अशा प्रकारे रिॲक्ट होईल या गोष्टीची आमिरला मुळीच अपेक्षा नव्हती. हयातने कानशिलात तर लगावली, पण आता तिची नोकरी गेली हेही तिला माहीत होते. सर्व काही रिहानच्या समोर घडले होते. मात्र आमिर असे काय म्हणाला की हयातने त्याच्या कानशिलात लगावले? ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. हयात आणि आमिर दोघेही ऑफिसमधून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आमिर येताच आधी रिहानच्या कॅबिनच्या दिशेने गेला. दादा, मी या मुलीला एक दिवसही इथे सहन करू घेणार नाही. तू आत्ताच्या आता तिला कामावरून काढून टाक. मी काय करायला हवे ते मला माहीत आहे. जर चूक तुझी असेल तर तुला ही कंपनीतून फायर करेन. छोटे बंधू राज, ही गोष्ट लक्षात ठेव. त्या मुलीसाठी तू मला काढून टाकणार? का नाही? ही तर हद्दच झाली. ठीक आहे, मीच जातो. हयात रिहान तिला कधी आत बोलावतोय याचीच वाट पाहत होती. शेवटी रिहानने तिला बोलावलेच. रिहान आपल्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी पाहत होता. हयातला त्याच्यासमोर उभे राहून 2 मिनिटे झाली. शेवटी हयातने बोलायला सुरुवात केली. मला माहीत आहे तुम्ही मला इथे फायर करण्यासाठी बोलावले आहे. तसेही तुम्ही माझ्यावर खुश नव्हता. तुमचे काम सोपे झाले, पण माझी काहीही चूक नाही.
तरीही तुम्ही मला काढून टाकताय. ही गोष्ट माझ्या लक्षात राहील. रिहान अचानक उभा राहून तिच्याजवळ आला. आणखी काही? नाही. तसे आमिरने काय केले होते? म्हणत होते की एका रात्रीचे 30,000 देतो. आमिरचे हे विचार ऐकून रिहानला धक्का बसला. मग मी जाऊ? मुळीच नाही. तुम्ही जे काही केलं ते योग्यच केलं. जेव्हाही एखादा मुलगा आपली मर्यादा विसरतो, मुलीचा नकार समजून घेत नाही, मग तो बॉस असो, पिता असो, बॉयफ्रेंड असो, त्याच्याशी असेच वागले पाहिजे. मुलींनी छेडछाडीविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. मिस हयात, तुम्हाला नोकरीवरून काढले जात नाहीये. धन्यवाद. आता हयातच्या जीवात जीव आला. रिहान तिच्याजवळ येत होता आणि हयात मागे मागे जात होती. हयातला काही कळेना. मिस हयात, तुम्ही खूप सुंदर आहात. जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडता आणि एक सशक्त महिला आहात. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. हयातने लाजून होकार दिला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.